जेवण स्पेशल ढक्कू. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आमची सकाळ झाली छान अशी. आज गणपतीचा दुसरा दिवस आहे. तुम्हाला आवाज पण येतोय. आमचा बाला डान्स तिकडे चालू पण झालेला आहे आणि आम्ही अजून आहोत घरात. दरवर्षी आम्ही येतच असतो. आमच्या बाजूला जायचं आहे, पण सकाळपासूनची बाकीची सगळी कामं होईपर्यंत निकेश आरतीला गेलेला सकाळी. रात्री झोपलो आम्ही 4:30 त्याच्यामुळे उठलो लेट. ह्याचं सगळं लेट झालं, त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला आणि आता आम्ही लेट डायरेक्ट डान्स बघायला चाललो. निकेश आणि बाबू मागाशी फक्त आरती करून आले, नंतर काही मी तर गेलीच नाही. आता डायरेक्ट चाललोय आम्ही. चलो तुम्ही पण चला आमच्यासोबत. दादाला दे, बाबूला दे. नाचा ते घेतले. ते बाबूला दे पैसे. दुकावर जायचे आहे, दुकानावर. हा ते बाबूला दे, बाबूला दे. दे पटकन, बाबूला दे. घे ते घे. हा रात्रीची तयारी चालू आहे ना. कसली भोजनाची ना. भाजी कापलीस की नाही? कापलीस ना. हे आमची रात्रीची तयारी चालू आहे जेवणाची. ढक्कू जेवण स्पेशल ढक्कू. ही मामी हा रजी मामी. फायनली आम्ही झालं रेडी आणि चाललोय गणपतीच्या विसर्जनाला. बाला डान्स झाला, आरती झाली आणि मग आम्ही घरी येऊन श्रियान झोपलं. त्याच्यामुळे थोडं 5-10 मिनिटं रेस्ट केली. तो पण श्रियान लगेच होती आणि आता श्रेयाने पण नाश्ता केला. आता किरकिर करण्याचं काम कमी होणार आहे त्याचा. आणि त्याला बाप्पा काय देतो श्रेयान तुला? बाप्पा काय देतो? इतकी मजा केली ना. बाप्पा काय देतो बाबूला? जे मोदकांचे बॉक्स वगैरे पेढ्यांचे होते ना, जाऊन उचलून खायचा. काऊ काऊ करता. आणि बाप्पा काय देतो? तो काऊ देतो. हा, त्या सार्वजनिक म्हणजे मंडळाच्या गावकीच्या साड्या आहेत तर मी नाही घेतली. काय साडी? हा साडी नाही घेतली. साडी मी नाही घेतली कारण की मला कालपासून खूप डोकं दुखत होतं. मी आता जाऊ की नाही असं चाललेलं. त्याच्यामुळे मी ही साडी घातली. ही साडी आहे आमच्या कुलदैवतांच्या इथली. ती गेल्या वर्षी मी नवरात्रीमध्ये घेतलेली, ती यावर्षी घातली. आता म्हणजे आता वर्ष होईल जवळजवळ ना. आणि निकेशने घातलेला आहे टी शर्ट गावातल्या सगळ्या पोरांचे गोविंदाचा. श्रियांना नाही छापलं कारण की छापलं टी शर्ट मला नाही आवडत. त्याच्यामुळे श्रियांना नाही छापलं, द्यायला एकट्यालाच. सो आता आम्ही त्याला बाप्पा मेडी निघालेला आहे ना. निघालेला असेल. तर फायनली बाप्पाचा मिरवणुकीची विसर्जनाची सुरुवात झाली. म्हणजे बाप्पा आम्ही यायच्या अगोदरच मंडपातून बाप्पा बाहेर आलेला आहे. आणि अजून डीजेची गाडी आहे ना. डीजे अजून वाजायचा आहे. पब्लिक असं फेका धरणार आहे ना, तुम्ही बघा ना. थोडी पब्लिक आहे अजून येणार आहे. आणि आमचे टी शर्ट बघा, पिवळे टी शर्ट गोविंद्याचे. महिला मंडळ किती खुश आहे. फोटो सेशनसाठी एक नंबर. सगळ्यांची स्माईल बघा. बाप्पा मोरया.
समोसा खाल्ला, जाम नाचलो म्हणजे थकलो. म्हणजे काय माहिती आमचं कसं असतं माहिती, आमचा सीन काय आहे, मी नाचायला गेली तर निकेश श्रियांना घेणार, निकेश गेला नाचायला तर मी श्रियांना घेणार. आमचं असं चाललेलं आहे. आणि जास्त मजा कोणी केली मी नाही हवे, मी एंडिंगला जाम नाच. निकेशनी मजा केली नंतर आणि श्रियांनी शेवटला धावायची मजा केली. आणि श्रियांना लागली आमच्या भूक, तर आता आम्ही आलो जेवायला. आणि विसर्जनाला तर आम्ही शेवट जात नाही, आम्ही अर्ध्यावर नाही येतो. तर गेल्या वर्षी आम्ही अभ्यास केलेला, अर्ध्यावरून आम्ही आलो आणि आता पण आम्ही अर्ध्यावरून आलेलो आहोत. आणि आता जेवायला दाखव काय काय केले ते. जेवायचे आयटम दाखवतो तुम्हाला. पहिला म्हणजे आमचा फेवरेट हा ढक्कू. आता त्याला ढवळायला दुसरा माणूस पाहिजे. हा आमचा फेवरेट ढक्कू. त्याच्यानंतर गणपती बाप्पा गेल्यावर काय असते, आपली खीर. आणि इकडे हा भात. आणि इकडे काय आहे, इकडे पण भात आहे, हा पण भात आहे, सगळा भात आहे. जिलेबी संपली. जिलेबी होती काय, नव्हती वाटतं. असू दे, बोलायला पाहिजे ना, जिलेबी संपली. लाडू एकच राहिला आमचा लास्ट. हा बघा खाऊ आपल्याला फिनिश झाले. आणि आता आम्ही पण जेवून घेणार, आम्हाला पण भूक लागली. आणि अजून आत्ता वाजले, घड्याळ बंद आहे, वाजले 9:30 वाजले. अजून एक तास तर नक्कीच जाईल. आरती होईल, परत इकडे आल्यावर आरती होणार, मग नंतर त्यांचं जेवण, तोपर्यंत भरपूर टाईम होणार. आणि मग एक तर झोप नाही, मी तर झोपणार. माझं डोकं आज एवढं दुखते, तरी पण मी आज आलेली आहे ते विसर्जनाला. काय तर श्रियांला घेऊन नाही झोपली मी. आणि आता जेवून घेतो, पहिले श्रियांला भरवते, नंतर मग आम्ही दोघं जेवणार. सो मग आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. जर पुढे काही शूट केलंच, समजा आम्ही थांबलो शेवटपर्यंत, सगळी येऊन आरती वगैरे केली, जेवणाच्या वगैरे पंक्ती बसल्या, तर आम्ही शूट करू. नाहीतर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सो बाय एव्हरीवन. आणि आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आमच्या गावातली गणपतीची मजा कशी होती ते कॉमेंट करून नक्की सांगा. सो बाय.